माझे नाव दिव्या प्रितेश टोके आहे व माझे नाव जीविका महेश चौधरी आहे. आमच्या शाळेचे नाव पवनरुंकर कन्या शाळा आहे. आम्ही इयत्ता 6वी तुकडी अ च्या विद्यार्थिनी आहोत. आमच्या विज्ञान विषयाच्या शिक्षिका सौ दीपश्री पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाने आम्ही नैसर्गिक शेती हा प्रकल्प तयार केला आहे. आम्ही आमच्या प्रकल्पामध्ये ग्रीन हाऊस, घर, गायींचा गोठा, शेणखत, पालापाचोळा, सेंद्रिय शेती, विहीर, शेतीतून मिळालेले उत्पादन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. नैसर्गिक शेतीमध्ये आम्ही शेणखत, पालापाचोळा यांचा वापर केला आहे. शेणखत हे जमिनीतील सुपीकता टिकवून ठेवण्यास उपयुक्त आहे. शेणखत वापरल्यामुळे आम्ही आमच्या शेतीतून भरघोस उत्पादन घेतलेले आहे. भरघोस उत्पन्न घेतल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होणार नाही आणि आत्महत्या करणार नाही. नैसर्गिक शेती करायला जास्त काही खर्च येत नाही. या उलट रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होते. सेंद्रिय खते म्हणजे पर्यावरणाचे आरोग्य सुधारणे, जमिनीची सुपीकता टिकवणे आणि मानवी आरोग्यासाठी सुरक्षित अन्न उत्पादन करणे. यात रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर लागतो, ज्यामुळे प्रदूषण होत नाही, जैविक विविधता वाढते आणि मातीची धूप थांबते. सेंद्रिय शेतीमुळे उत्पादन खर्च कमी होतो आणि शेतकऱ्यांसाठी शाश्वत उपजीविका शक्य होते. सेंद्रिय खतांचे प्रकार: शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, हिरवळीचे खत, हाडांचे खत, तेलांची पेंड, माशांचे खत, खाटी खाण्याचे खत यांचा समावेश होतो. शेणखत गाय, बैल आणि इतर जनावरांचा शेणापासून तयार केले जाते. कंपोस्ट खत शेतीतील गवत, पालापाचोळा, धान्यांचा गोंडा, भुसा. गांडूळ खत गांडुळाच्या मदतीने सेंद्रिय पदार्थांचे विघटन करून तयार केले जाते. हिरवळीचे खत ताग यांसारखी पिके जमिनीत गाडून तयार केली जातात. माशांचे खत मासे आणि माशांच्या अवशेषांपासून तयार केले जाते. तेलांचा पेंड तेल बिया पिळल्यानंतर उरलेल्या चौथ्यांपासून तयार होते, जसे की शेंगदाणा पेंड, करंज पेंड. हाडांचे खत प्राण्यांच्या हाडांपासून तयार केले जाते. खाटीक खाण्याचे खत खाटीक खाण्यांमधील अवशेषांपासून बनवले जातात. आम्ही आमच्या प्रकल्पाद्वारे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की रासायनिक शेती न करता शेतकऱ्यांनी नैसर्गिक खतांचा वापर करावा, हाच आमच्या प्रकल्पाचा उद्देश आहे. अशा प्रकारे विकसित भारत बनवण्यासाठी शेतकऱ्यांची मदत होईल. धन्यवाद.